राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 ला आलेला एक प्रश्न आपण पाहणार आहोत. चूज द करेक्ट पेअर टू फिल इन द ब्लँक्स. सी ओनली द मोस्ट डॅश पर्सन वुड बिलीव्ह इन सच अ फीबल एक्सक्यूज. आणि दुसरा ऑप्शन आहे व्हॉट अँड डॅश एक्सक्यूज. आता ऑप्शन्स जे आहेत ते बघा सारखेच दिसत आहेत. इनजेन्युअस, इनजेनियस, इनजेनियस, इनजेन्युअस, इंजिनियस, इनएक्सपिरियन्स्ड, नन ऑफ द अबव. ऑप्शन्स पाहिले तर आपल्याला ते सारखेच दिसत आहेत, त्यामुळे आपल्याला त्याचा करेक्ट मिनिंग माहिती असायला हवं. ठीक आहे. पहिला ऑप्शन ए बघा. ओनली द मोस्ट डॅश पर्सन वुड बिलीव्ह इन सच अ फीबल. फीबल म्हणजे काय? वीक. असं कोणतं मनुष्य असेल की जो अशा इतक्या साध्या वीक एक्सक्यूजवरती विश्वास ठेवू शकेल? असाच की जो अतिशय साधा असेल, सरळ असेल, आर्टलेस, नाईव्ह असा तो. मग आता त्याच्यासाठी इथं कोणता वर्ड येतोय तर बघा, इनजेन्युअस आणि इनजिनियस. फरक काय आहे या दोन्हीमध्ये? तर इनजेन्युअस, जेन्युन हा शब्द लक्षात घ्यायचा. जेन्युन म्हणजे काय असतं? प्रामाणिक, साधं, सरळ. म्हणून इनजेन्युअस हा इथं बसतो. आणि इनजिनियस, जिनियस माहिती आहे ना? जिनियस म्हणजे हुशार, क्लेवर. ठीक आहे. कल्पक, तर तो आहे इनजिनियस. त्यामुळं हा ऑप्शन इथं जातो. व्हॉट अँड इनजिनियस एक्सक्यूज. किती हुशार, कल्पक एक्सक्यूज दिलेला आहे. हुशार, कल्पक. आणि इथं काय येणार? ओनली द मोस्ट, भोळा, साधा, सरळ, आर्टलेस. आणि त्याच्यासाठीचे ऑप्शन्स. मग ऑप्शन येणार 1 करेक्ट.